नमस्कार, मी संदीप. तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे काही कोंबड्या आहेत, कोंबड्या म्हणण्यापेक्षा मी काही कोंबड्याची पिल्लं मागवलेले आहेत. ही माझ्या घरची नाहीत, मी बाहेरून मागवलेले आहेत. तर हे एक विशिष्ट प्रकारचे ब्रीड आहे. तर त्याच्याबाबत तुम्हाला मी थोडीशी ओळख करून देणार आहेत. तर ही 11 पिल्ले आहेत. जवळपास ह्याची मला 7 दिवसाच्या पिल्लाची किंमत 3000 रुपये याप्रमाणे मी स्वतः खरेदी केलेली आहे. तर यांचं जे नाव आहे, तर हे एक्झॉटिक ब्रीड आहे. याला पॅरेट बिग म्हणतात. आता पॅरेट बिग यावरूनच आपण ओळखू शकता की याचं जे नाव आहे ते पॅरेट बिग का आहे. तर आपल्याला माहिती आहे पॅरेट म्हणजे पोपट आणि बिग म्हणजे चोच. तर याच्यातच याचं रहस्य लुकलेलं आहे की पोपटासारखी यांची चोच होते, तर त्यामुळे यांना पॅरेट बिग म्हणलं जातं. पोपटाच्या चोचीसारखी चोच असते. वाटलं तर मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो. घाबरतात पिल्लंही, थोडी घाबरले आहेत. तर थोडं तुम्ही आपण बघू शकता, झूम करून दाखवतो तुम्हाला थोडंसं. तर हे बघा, आपण पोपटाच्या चोचीसारखी चोच होते यांची, तर त्याच्यामुळे यांना पॅरेट बिग म्हणलं जातं. एका जागेला गोळा झालेत. ठीक आहे. तर मित्रांनो, हे एक्झॉटिक असल्यामुळे याची किंमत थोडी जास्त असते. तर हा पूर्ण अंड्यावर आलेला जोडा जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेला तर जवळपास 7000पासून ते 12-13 हजारापर्यंत यांच्या किमती आहेत. तर मोठा झाल्यानंतर हा पक्षी खूप रुबाबदार दिसतो. तर मी आणताना 7 दिवसाचे आणले होते. त्यांच्यासाठी मी अगोदर ही पिल्ला यायच्या अगोदर मी रूम बनवून घेतलेली होती सगळी व्यवस्थित. टेम्परेचरसाठी बल्ब वगैरे लावलेला होता. ब्रुडिंग सेटअप तिथं आहे. आता ब्रुडिंग काढून टाकलेलं आहे, कारण की पिल्ला आता 15 दिवसाच्या वरती झालेले आहेत. यांना आपण खाद्यसुद्धा इथं भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. बारामती ॲग्रोचं मी यांना खाद्य देतो. तर आणि इकडं जे पाणी जे आहे, तर हे पाणी पूर्णपणे निर्जंतुक करून, त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्यांना जे काय आवश्यक घटक आहेत, कॅल्शियम, मिनरल, लिव्हर टॉनिक, त्याचबरोबर काय त्यांचे काय सप्लिमेंट आहेत, तर ते सुद्धा मी या पाण्यामध्ये देतो. वेळच्या वेळी त्यांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. आतापर्यंत त्यांची 2 वॅक्सिन आपण केलेले आहेत. तुम्हाला मी एक पिल्लू जवळ हातात घेऊन दाखवतो. तर हे बघू शकता. तर हे सगळ्यात मोठं पिल्लू आहे, व्हाईट कलरमध्ये आहे. तर हे बघा, त्यांची चोच आपण बघू शकता. 15 दिवसामध्ये यांचे पाय बघू शकता आपण कसे झालेत. आणि महत्त्वाचा मित्रांनो, यांचा जो शेपूट आहे तुरा, तर तो जवळपास 1.5 ते 2 फुटापर्यंत लांब होतो. तर हे सुद्धा या ब्रीडचं एक वैशिष्ट्य आहे. तर बघूया आपण, सुरुवातीलाच आपण पहिल्यांदाच ही व्हरायटी आपल्याकडे आपण मागवलेली आहे. जवळपास 11 पिल्ले मला माझ्या शेडवरती आणण्यासाठी जवळपास मला ट्रान्सपोर्टेशन सहित 20,000 रुपये खर्च झालेला आहे. 3000 रुपये जोडीप्रमाणे मी पिल्लं घेतलेले आहेत. तर हा बघा, तुम्ही शेपूटसुद्धा बघू शकता. आत्ता जेवढा शेपूट यांना निघालेला आहे. तर हे पक्षी सध्या विक्रीसाठी नाहीत. ही मी स्वतः याचं ब्रीडिंग घेणार आहे. त्यानंतर जर आपल्याकडे जर याचं प्रोडक्शन निघायला लागल्यानंतर आपण याची अंडी किंवा पिल्लं आपण भविष्यात सेल करू. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करा. धन्यवाद.